हे हाय हॅलो. तर मी वर्षा. बघा, आज आमच्या ऋतूचं काही वेगळंच खाण्याचं मूड होता. माझ्यापाशी आली आणि मला बोलली की मम्मी गुलाबजामुन करते का गं. म्हणलं हो करते की. मग मी गेले फ्रीजमध्ये, बघितलं खवा कुठं ठेवला होता. तो होता वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेला. मग घेतला आणि तिंबायला घेतला मी तो खवा, तिंबून ठेवला. आमच्या घराच्या पाठीमागे एक कार्यक्रम, हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होता. पहिल्यांदाच मला आई म्हणत होती की चल कार्यक्रमाला. मी म्हणलं नको, येते थोड्या वेळाने. परत आमच्या वहिनी निघाल्या होत्या, मग त्या पण मला म्हणल्या की चला कार्यक्रमाला. मग मी गेले तिकडे कार्यक्रमाला जाण्यासाठी. बघा, आवरून तयार झाली आणि निघाली मी आता. गेले मग तिथं भरपूर बायका होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजा केली तिथं. खूप मस्त वाटलं, छान. आणि मग बघा, ही आई आम्ही तयार होऊन मस्तपैकी गेलेलो तिथे कार्यक्रमाला. तिथे आम्हाला चुडे वगैरे असं वाण म्हणून भेटलेलं. आलो मग ते घेऊन घरी. शेवटी घरी आल्यावर मला काम होतं की पीठ तिंबल्याला मी गुलाबजामुनचं पण केले नव्हते. मग परत करायला बसले पटकन, म्हणलं करून द्यावं. मग बघा हो का, जानू सुद्धा माझी मदत करू लागत होती मला गुलाबजामुन करायला. खूप हुशार आहे आमची जानू, माहिती आहे का. मी तळत होते आणि तिनं करत होती. झाले मग मी तळले. पलीकडे पाक केलेला, पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे राहिलेले फक्त. पाकात गुलाबजामुन टाकले, एकदम छान असे गुलाबजामुन झाले. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान झाले होते ते. आणि मग मी ऋतूकडे घेऊन गेले परत. ऋतू हो, मी काय बनवले तुला खाण्यासाठी. तर तिला एवढा आनंद झाला, ती चक्क त्या सोप्यावर उड्याच मारत होती की वाव मम्मी छान 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 म्हणून. मग तिला खायला लावलं मी ते गुलाबजामुन. तिने खाल्लं आणि विचारलं मी तिला कसं झाले बाळा. तर तिने मला सांगितलं मम्मी खूप छान झाले म्हणून. आणि बघा